हाय. मागच्या याच्यामध्ये आपण इव्हिडन्सेस पाहिले होते, पूर्णचे पूर्ण 6 झाले होते. आपण टप्प्याटप्प्यामध्ये पाहिले, पण कम्प्लीट झालं होतं एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. 6 इव्हिडन्सेस होते: मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन्स, नंतर चौथं इट इज पॅलेओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस, फिफ्थ वन इज कनेक्टिंग लिंक, अँड लास्ट वन इज एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. 5 मार्कासाठी 3 मार्कासाठी याच्यावर प्रश्न येऊ शकतात. ओके, नाउ वी विल मूव ऑन टू डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता डार्विनने थिअरी दिलेली आहे की डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, की नैसर्गिक निवडीची त्याची थिअरी आहे, त्याचा सिद्धांत आहे. तर तो बघू. आता द प्रोसेस ऑफ सिलेक्शन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, द प्रोसेस ऑफ सिलेक्शन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स that contribute to the fitness for survival, that contribute to the fitness for survival was called as a natural selection by Darwin. ही natural selection ची डेफिनेशन आहे. तर आपण हिला पहिले पाहून घेऊ. द प्रोसेस ऑफ सिलेक्शन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. पर्टिक्युलर कॅरेक्टरचं सिलेक्ट करणे, ज्या प्रोसेसमध्ये असं सिलेक्ट केलं जाते, ते कॅरेक्टर कशासाठी? दॅट कॉन्ट्रीब्युट टू द फिटनेस ऑफ द फिटनेस. आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्ट्रीब्युट करते कशासाठी? तर फिटनेससाठी. आणि हे फिटनेस कशासाठी पाहिजे? फॉर सर्वायवल वॉज कॉल्ड द नॅचरल सिलेक्शन बाय डार्विन. आणि मग त्याची थिअरी आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. व्हॉट आय हॅव describe about the natural selection. Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. तर याने काय केलं की इनन्युमरेबल स्पेसिमेन्स, खूप साऱ्या स्पेसिमेनचा अभ्यास केला, प्लॅन्टचे असो की ॲनिमल्सचे असो. आणि मग त्याचे जे ऑब्झर्वेशन होते, जे काही त्या स्पेसिमेनच्या ऑब्झर्वेशनवर यांनी थिअरी पब्लिश केली, आणि त्या थिअरीचं नाव आहे नॅचरल सिलेक्शन. आणि मग त्याच्यामध्ये कशावर भर दिलेला आहे? विच प्रिसेस द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट असेल तो सर्वाइव्ह करेल, जो फिट नसेल तो पेरिश होईल. अशा प्रकारचं त्याचं ॲझम्पशन होतं, त्याची थिअरी होती की जो कोणी या काळात जगते, म्हणजे त्या काळात जेव्हाच्या किंवा तर तो त्या वातावरणात त्या सगळ्याच्या सोबत सर्वाइव्ह करण्यासाठी फिट असते, आणि म्हणून तो जगते. आणि जे काही नष्ट होतात तर ते स्वतःमध्ये बदल करत नाही, आणि त्याच्यानुसार मग ते पेरिश होतात, असं त्याचं म्हणणं होतं. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश्ड अ बुक, अ टायटल ओरिजिन ऑफ स्पेसीज. आणि मग या पर्पजसाठी त्याने बुक पब्लिश केलं. त्या बुकचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसीज. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce prolifically. आता की कोणतेही ऑर्गॅनिझम असते की ते प्रचंड प्रमाणात काय करत असतात, तर पुनरुत्पादन करत असतात. म्हणजे आपला जो काही आहे तो वंश वाढवत असतात. ॲनिमल्स सगळे म्हणजे दे आर रिप्रोड्युसिंग, इट इज प्रॉलिफिकली, प्रचंड संख्येनं. तर ते काय करत असतात, तर रिप्रोडक्शन करत असतात. ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. सगळे ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत थ्रोटकट कॉम्पिटिशन करतात, लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये कॉम्पिटिशन करतात. कॉम्पीट फॉर एव्हरीथिंग. आता जर समजा रिसोर्सेस असेल, रिसोर्सेससाठी मार्क असेल, मार्कासाठी तर खूप सारे ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत कॉम्पीट करत असतात. आणि त्यांची जी कॉम्पिटची लेवल असते तर लाईफ थ्रेटनिंग मॅनरमध्ये कॉम्पिटिशन करत असतात. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. मग आता एवढे जर कॉम्पिटिशन करतात त्याच्यातलं काय होते, तर फक्त दोज ऑर्गॅनिझम सस्टेन, म्हणजे तग धरून राहतात, तेच ऑर्गॅनिझम तग धरून राहतात की जे त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन दाखवतात, मॉडिफिकेशन स्वतःमध्ये सुधारणा करतात, मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. ती कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी स्वतःमध्ये जो मॉडिफिकेशन करते, दॅट ऑर्गॅनिझम सस्टेन
आणि या कॉम्पिटिशन मध्ये हेच आहे. जो कोणी कॉम्पिटिशन मध्ये राहील त्याला स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल, स्वतःमध्ये चेंजेस करावं लागेल आणि जर केले तर तो इथे कॉम्पिटिशन पण जिंकेल आणि सर्वाइव्ह सुद्धा होईल. However, besides this, natural selection also plays an important role here. However, besides this, natural selection, आता याच्या व्यतिरिक्त की रिप्रोडक्शन मध्ये कॉम्पिटिशन असते, तर मग इथे काय करते तर दुसरा नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज अ इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम. नेचर फक्त त्याच ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करेल which are fit to live and rest perish. म्हणजे नैसर्गिक निवडमध्ये एकच आहे की जे फिट आहे त्यांनाच निसर्ग निवड करेल आणि उरलेले जे फिट नसेल ते पेरिश होतील, नष्ट होतील, राहणार नाही. Then sustaining and selected organism can perform reproduction. मग जे तग धरून राहिलेले आहे and selected नॅचरल सिलेक्शन, पहिले कॉम्पिटिशन मध्ये तग धरली, नंतर नॅचरल सिलेक्शन. म्हणून इट इज सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन आणि मग यांच्यापासून रिप्रोडक्शन होईल अँड thereby give rise to the new species with their own specific characters. आणि मग ज्यांनी मॉडिफिकेशन केलं स्वतःमध्ये कॉम्प्लीट केलेलं आहे, तर मग अशा यांनी जर समजा रिप्रोडक्शन केलं तर त्यापासून जो ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होईल मग तो या वातावरणात तग धरून राहण्यासाठी विथ ॲडेड ॲडव्हान्टेज म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर सुद्धा आलेले असेल, स्पेसिफिक कॅरेक्टर सुद्धा आलेले असेल. आता बघून पहिले सगळे जण कॉम्पिटिशन मध्ये आहे. ओके, कॉम्पिटिशन. मग कॉम्पिटिशन मध्ये तग कोण धरेल तर ज्याने स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केलं तो तग धरेल. ओके, मग नॅचरल सिलेक्शन जे या वातावरणात फिट आहे, निसर्ग त्याला निवडेल, बाकीच्यांना पेरिश करेल. मग असे सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम मग हे रिप्रोडक्शन करतील आणि मग thereby give rise to the new species. नक्कीच ती न्यू स्पेसीज झालेली असेल कारण यांच्यामधले कॅरेक्टर्स तिथे पण आलेले असेल तर दॅट विल बी अ न्यू स्पेसीज. ओके, न्यू स्पेसीज विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स आणि त्याला सुद्धा ओन स्पेसिफिक स्वतःचे सुद्धा काही ना काही विशिष्ट असे कॅरेक्टर सुद्धा असेल. Darwin's theory of natural selection was widely accepted for a long duration. बऱ्याच काळापर्यंत याची थिअरी ऍक्सेप्ट केली गेली. कोणती? थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. पण आता हे आपण सगळे प्रोज पाहिले तर कॉन्स पण पाहायला पाहिजे की याच्या सगळ्या आपण जमेच्या बाजू पाहिल्या. आता पहा कॉन्स. However, some objections were raised against the theory. Some of the main objections are. आता याच्यावर ऑब्जेक्शन घेतले की याच्या थेअरीवर नक्कीच यांनी जे विचार मांडले तर कोणाला पटलं नाही तर तो त्याच्यावर ऑब्जेक्शन घेते आणि त्या ऑब्जेक्शन जर समजा तो एकदम चांगल्याने मांडू शकला तर ते ऑब्जेक्शन कन्सिडर केल्या जातात. हा 3 मार्काचा प्रश्न येते. 3 ऑब्जेक्शन लिहायचे आहे. आपले मार्क पकले बिलकुल पूर्णच्या पूर्ण मिळतील. तर पहा सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन त्याच्या याच्यावर जे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वर जे ऑब्जेक्शन होते ते यामधलं पहिलं, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता इव्होल्युशनचे आपण एवढे सारे ग्रुप पाहिले तर याच्यात फक्त एकच नव्हतं की नैसर्गिक निवड. तिथं आपण प्रूफ पाहिले की इव्होल्युशन झालेलं आहे, पण फक्त एक नैसर्गिक निवडच नाही आहे तर ज्याच्यामध्ये ॲबिलिटी नसते तो ही सर्वाइव्ह करते. म्हणजेच नॅचरल सिलेक्शन हा एकटाच क्रायटेरिया राहणार नाही. ओके, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. इव्होल्युशन जे झालेलं आहे तर याला खूप सारे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. नॉट ओनली द नॅचरल सिलेक्शन. व्हॉट द ऑब्जेक्शन वॉन्ट टू से. Darwin did not mention any explanation about useful and useless modification. आता याच्या थिअरीमध्ये युजफुल अँड युजलेस, काही याचा वापर युजफुल आणि काही याचा बिलकुलच वापर नाही युजलेस. आणि हे मॉडिफिकेशन होतात का होत नाही याच्याबद्दल तो त्याच्या थिअरीमध्ये बोलला नाही. सो दिस इज द सेकंड ऑब्जेक्शन.
Darwin did not mention any explanation about useful and useless modification. There is no explanation about slow changes and abrupt changes. Slow changes and abrupt changes म्हणजे स्लो चेंजेस मध्ये आपण मग इव्होल्यूशन म्हणतो, abrupt चेंजेसला आपण म्युटेशन असं म्हणतो. तर स्लो चेंजेसवर खूप जास्त काही बोलला नव्हता आणि सर्वात महत्त्वाचं सडन चेंज होतात, abrupt चेंजेस याच्यावर सुद्धा बोलला नव्हता. तर 3 ऑब्जेक्शन खूप सोपे साधे. Then irrespective of all these objections, जरी एवढे ऑब्जेक्शन होते, डार्विन्स वर्क ऑन इव्होल्यूशन हॅज बीन अ माइलस्टोन. तर याचं जी काही थिअरी होती किंवा वर्क होतं इव्होल्यूशनवरच, तो मैलाचा दगड होता. दॅट इज माइलस्टोन. मैलाचा दगड म्हणजे तो किलोमीटरवाला नाही, मामाच्या गावाला. हा, ती माइलस्टोन म्हणजे आपण एक मैलाचा दगड असा प्रकारे म्हणतो की याचं प्रेझवरती काम आहे. सो दिस इज what about the Darwin's theory of natural selection. It is introduction to scientist. तर बघा, चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 to 1882. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882 म्हणजे जवळपास आय थिंक 73 इयर्स, 73 वर्ष वगैरे जगला बिचारा. आणि एवढं जरा आपल्यासाठी काम करून ठेवलेलं आहे. सो दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट, हा इंग्लिश बायोलॉजिस्ट होता. प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्यूशन. आणि याने थिअरी दिली. इट इज प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्यूशन. He shows that all the species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from a common ancestor. हा पण एका याच्यावर नक्की आला होता की त्यांनी सांगितलंय की ऑल द स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळ्या स्पेसीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या, ओके, दीज आर इव्हॉल्व फ्रॉम, ग्रॅज्युअली इव्हॉल्व म्हणजे क्रमाक्रमाने विकसित होत गेले आहे. ग्रॅज्युअली इव्हॉल्व ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड ऑफ इयर्स फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. प्रत्येकाचा कॉमन अँसेस्टर होता आणि त्यांच्यापासून क्रमाक्रमाने यांचा विकास होत गेला आणि सगळ्या स्पेसीजची निर्मिती झाली. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि त्यांनी आपण नॅचरल सिलेक्शन पाहिलेलंच आहे. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्यूशन. आणि मग यांनी हे सांगितलं की फक्त नॅचरल सिलेक्शन हेच रिस्पॉन्सिबल आहे फॉर दिस इव्होल्यूशन. तर अशा प्रकारचं हे याचं ॲझम्पशन होतं. आणि ही आहे पहिली थिअरी डार्विनची. ओके, सो डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी लामार्किझम, दॅट इज जीन बाप्टिस्ट लामार्क. आणि याने प्रपोज केलेली जी थिअरी आहे दॅट इज रेफर्ड ॲज लामार्किझम इन अ नेक्स्ट lecture. Bye.